नमस्कार. आज 25 जून लोकशाही हत्या दिवस. खरं तर 25 जून 1975 हा दिवस आणि 1975 ची ती रात्र या देशातल्या या जगातल्या सगळ्यात मोठी लोकशाही मानणाऱ्या आपल्या देशातल्या या लोकशाहीला एका रात्रीमध्ये हुकुमशाहीमध्ये परिवर्तन केलं ते काँग्रेसनं. आजच्याच दिवशी 1975 साली काँग्रेसनं या देशामध्ये आणीबाणी लादली गेली आणि या देशाला बंदिशालेमध्ये परिवर्तन केलं. खरं तर अंतर्गत अशांततेचं कारण देत इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली गेली आणि या देशातल्या अनेक लोकांना 1,40,000पेक्षा जास्त लोकांना तुरुंगामध्ये डांबण्याचं काम केलं. अनेक जयप्रकाश नारायण असतील, अटल बिहारी वाजपेयी जे असतील, लालकृष्ण अडवाणी जे असतील, यासारख्या अनेक नेत्यांना मिसा कायद्याअंतर्गत अटक केली. 21 महिने तुरुंगामध्ये डांबून ठेवण्याचं काम या काँग्रेसनं केलं. वर्तमानपत्रांवरती बंदी घालण्यात आली आणि या वर्तमानपत्रावरती बंदी घालण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी एखादी बातमी छापायची असेल तर सेन्सॉरशिपची परवानगी घेतल्याशिवाय बातमी छापता येत नव्हती. अनेक वर्तमानपत्र त्या काळामध्ये अग्रलेखाची जागा कोरी ठेवून वर्तमानपत्र छापायचे. अनेक सभा संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांना बंदी घालण्यात आली. अनेक विद्यार्थी संघटनांना, या सामाजिक संघटनांना, देशावरती प्रेम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. त्यांना कुठेही दाद मागण्याचा अधिकार ठेवण्यात आला नाही. त्यावेळेला संजय गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये बळजबरी नसबंदी करण्याचं काम केलं. लाखो नागरिकांच्या नसबंदी बळजबरी केल्या. या देशामध्ये लाखो लोकांना बेघर करण्याचं काम या आणीबाणीच्या काळामध्ये झालं. कायमस्वरूपी इंदिरा गांधी आणि काँग्रेसला सत्ता घेण्याच्या हिशोबानं या काँग्रेसने या ठिकाणी आणीबाणी लादली आणि या देशाला हुकुमशाहीचं राज्य 21 महिने या देशामध्ये चालवलं. त्या दिवसाला आजचा दिवस 25 जून 1975 आणि आजचा दिवस खरं तर लोकशाहीची हत्या झालेला तो दिवस आहे. आज या निमित्तानं, त्या लोकशाही हत्या दिवसाच्या निमित्तानं मी या सगळ्या घटनेचा निषेध करतो.